नमस्कार सर्व सखींसाठी आज एक भन्नाट अशी चवदार भाजी घेऊन आली आहे, ती म्हणजे भेंडीची। नेहमीच्या भाजीपेक्षा ही थोडी वेगळी आहे। तर चला आपण करूया आता भेंडीची भाजी। भेंडी ही एक तास आधी किंवा 1-2 तास आधी म्हणायला हरकत नाही, पण धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे। त्याला वेळेवर धुवून स्वच्छ पुसू नका, कारण ती कधी-कधी चिकट पण होते। आणि मोठी भेंडी असेल त्याचे 2 तुकडे करा, किंवा छोटी भेंडी असेल तर फक्त त्याचे 2 एंड्स कापून घ्या। ही भेंडी झाली कापून। आता यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि बटर घेतलं आहे। मी तुम्हाला सांगितलं तर भाजी ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणून बटर आणि तेल, बटर जळू नये म्हणून तेल टाकलं आहे। आणि त्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि लवंग, फक्त लवंग 1 किंवा 2 टाकायचं आणि तेजपत्ता। याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आलं, लसूण आणि मिरची जी ओबडधोबड केलेली पेस्ट टाकायची आहे। आपल्याला खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे। आणि याला जस्ट हलकंसं परतवून घ्यायचं आहे। परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकायचा आहे कांदा। कांदा हा बारीक चिरलेला असायला पाहिजे आणि छानपैकी हा परतवून घ्या। जास्त परतवायची गरज नाही, फक्त थोडं हलकंसं बटरमध्ये आपल्याला परतवायचं आहे। हा छानपैकी परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला मसाले। मसाल्यांमध्ये फक्त धनेपूड आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे, हळद टाकायची आहे। खूप मसाले टाकायची गरज नाही आहे। आणि छानपैकी यालाही परतवून घ्या। 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला दही आणि टमॅटो प्युरी म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे टमाटर। आणि याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे। यात थोडं मीठ टाकायचं टमाटर शिजायसाठी आणि छानपैकी परतवून जोपर्यंत घ्यायचं आहे व्यवस्थित, त्याला तेल सुटत नाही, लो फ्लेमवर तुम्हाला चांगलं शिजू द्यायचं आहे। शिजून झाल्यानंतर मग तुम्हाला यामध्ये दुसरा एक प्रकार आहे तो करायचा आपल्याला, म्हणजे दुसरा पार्ट म्हणूया आपण, कोथिंबीर। आणि याला लो फ्लेमवर चांगलं शिजू द्या दुसऱ्या गॅसवर। तोपर्यंत आपण घेऊया भेंडीची भाजी म्हटल्यावर भेंडी आली पाहिजे ना। त्यासाठी कढईमध्ये मी मस्टर्ड ऑइल घेतलं आहे। नसेल घरी मस्टर्ड ऑइल, साधं तेल घेतलं तरीही चालेल। आणि जोपर्यंत त्याचा धूर सुटत नाही, म्हणजे तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे, त्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि उभा चिरलेला कांदा, त्यालाही परतवून घेतलं आहे। फक्त हलकंसं परतवायचं आहे। आणि जी चिरलेली भेंडी आहे ती टाकली आहे। यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हळद, तिखट आणि मीठ। तिखट काश्मीरी मिरची पावडरच वापरलं आहे, कुठेही नॉर्मल आपलं जे तिखट असते ते नाही। आणि याला छानपैकी परतवायचं आहे। जोपर्यंत ही भेंडीची भाजी व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला याला परतवत राहायचं आहे। दुसऱ्या साईडला आपण टमाटर ठेवलं आहे लो फ्लेमवर शिजायला। ते टमाटर व्यवस्थित शिजले आणि ही भेंडीची भाजी शिजली की मग आता आपला होणार पार्ट 3 तयार। त्यासाठी तुम्हाला ही आता बघा व्यवस्थित ही भाजी शिजून गेली आहे आणि तिथे टमाटर पण चांगले तेल सुटलं आहे। यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि मलाई, घरी नॉर्मल दुधावर जी साय असते ती, किंवा जी विकतची मलाई असते ती टाकायची आणि तिला छानपैकी परतवायचं आहे। ही विकतची मी मलाई टाकत आहे, नसेल विकतची घरची साय टाकली तरीही चालेल। चांगलं याला परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतवून घ्या। आणि यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ती शिजलेली जी भेंडी आहे, आपली भेंडीची भाजी, ती यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। आता ती भाजी मी यामध्ये टाकत आहे। व्यवस्थित त्याला पुसून घ्या, म्हणजे तेल, तिखट वगैरे जे काही असेल त्यातलं सगळं त्या भाजीमध्ये गेलं पाहिजे, टमाटरच्या प्युरीमध्ये। आणि याला छानपैकी व्यवस्थित परतवून घ्या। आणि यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी आणि टमाटर नाही टाकलं परत तरी चालेल। तुम्ही म्हणाल महाग आहे टमाटर आणि त्यात काय नेहमी टाकायला लावते, तर नाही टाकलं तरीही चालेल। आणि याला 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवर चांगलं शिजू द्या। आणि ही झाली तुमची बटर भेंडी। तुम्ही ऐकलं असेल बटर चिकन वगैरे, नॉनव्हेज खाणाऱ्यांनी, तर ही बटर भेंडी पण एकदा नक्की करून बघा। आणि ही भाजी कशी वाटली माझी ते अभिप्राय सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि जुने असाल, तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज मैत्रिणींसोबत पण शेअर करा। ही भाजी नक्की तुम्ही करून बघा।
तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा आणि स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची. तोपर्यंत बाय. त्यावर परत बटर टाकलेलं आहे. नाही टाकलं तुम्ही बटर तरीही चालेल.